बंगालकडून येणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाचा जोर वाढलाय। पुढील 4 दिवस किनारपट्टीसोबतच पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे, तर राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सक्रिय झालेल्या मान्सूननं मुंबईकरांना झोडपलंय। अधूनमधून दाखल होणाऱ्या सरींमुळे मुंबईकरांची तारांबळ उडतीये। पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असताना पूर्व उपनगरामध्ये पावसाची उघडझाप सुरू असल्याचं दिसतंय। ठाण्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। ठाणे शहरामध्ये एकूण 182.74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील तातडीची दुरुस्ती कामं हाती घेण्यात येणार आहेत। या कामांमुळे शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। या काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या विभागवार नियोजनाचं काम सुरू आहे। अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणानं तळ गाठलाय, त्यामुळे अंबरनाथकरांना 1 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं याबाबतचा निर्णय जाहीर केला। यंदा पाऊस उशिरा झाला सुरू आणि त्यामुळे नवी मुंबई महापालिकेनं पाणी जपून वापरण्यास सुरुवात केली आहे। आठवड्यातून 4 दिवस सकाळी आणि संध्याकाळी तर उर्वरित 3 दिवस फक्त सकाळी पाणी पुरवठा केला जातोय। पुणे महानगरपालिकेनं पाटबंधारे विभागाकडे 20.90 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे, पण प्रत्यक्षात 12.82 टीएमसी पाणीसाठा मंजूर झालाय। अपुरा पाणीपुरवठा आणि टँकर माफियांच्या दादागिरीमुळे पुणेकर मेटाकुटीला आलेत। खरीप हंगामासाठी धानाकरता किमान आधारभूत किंमत 5.35% वाढवून प्रति क्विंटल 2300 रुपये करण्यात आली आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला। सीएसीपीच्या शिफारशी मान्य करून 14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केल्या आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 185 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। या भरतीमध्ये 2204 उच्च शिक्षित उमेदवार रिंगणात उतरलेत। त्यामध्ये बी फार्म, LLB, बीटेक तसंच बीपीएड इत्यादी शैक्षणिक अर्हता प्राप्त अर्जदारांचा देखील समावेश आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे प्रथमच 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी BBA, BMS, BCA आणि BBM या अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आली। मात्र याबाबत बहुतांश विद्यार्थ्यांना माहितीच नसल्यामुळे फक्त 48,000 विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिली। त्यामुळे पुनर्परीक्षेबाबत सीईटी सेलकडून सरकारकडे विचारणा करण्यात आली असून त्यावर विचारविनिमय सुरू आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। या परीक्षेला राज्यभरातून 50,217 विद्यार्थी बसले होते। त्यातील 3 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेत। राज्यामध्ये नर्सिंगची फक्त 5 सरकारी महाविद्यालये असून या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस लागण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय। मात्र अनेक शाळांनी या निर्णयाचं पालन केलेलं नाही। शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगी विना सकाळी 9 पूर्वी भरणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे। मुंबईमध्ये गृहविक्री तेजीत आहे, मात्र यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये 37% प्रमाण हे आलिशान घरांच्या विक्रीचं आहे। चालू वर्षात आतापर्यंत मुंबई शहरात एकूण 41,590 घरांची विक्री झाली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये साथीच्या आजारांनी डोकं वर काढले। गेल्या 15 दिवसात जिल्ह्यामध्ये मलेरियाचे 25 तर डेंग्यूचे 11 रुग्ण आढळलेत। आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यासोबतच पालिकांच्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांनी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे। पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं चायनीज वडापाव विक्रीचे बेकायदा स्टॉल, हातगाड्या लावणाऱ्यांवरती कारवाईला सुरुवात केली आहे। या विशेष मोहिमेअंतर्गत अतिक्रमण निर्मूलन विभागानं 83 अनधिकृत हातगाड्या आणि 105 सिलेंडर्स जप्त केलेत। 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिला प्रवाशांना तिकीट दरामध्ये दिलेल्या 50% सवलतीमुळे एसटीला राज्य सरकारकडून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून गेल्या 2 वर्षांमध्ये 3,893 कोटी 88 लाख 41,000 रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वतीनं देण्यात आली आणि सवलतीच्या प्रतिपूर्ती रकमेमुळेच एसटीची आर्थिक गाडी रुळावर आली आहे। अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोखले पूल आणि
सीडी बर्फीवाला उड्डाणपुलाच्या जोडणीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून 1 जुलैला या पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर 1 जुलै रोजी जुहू ते अंधेरी दरम्यान वाहतूक बर्फीवाला पुलावरून सुरू होईल. वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला LBS मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणाऱ्या शीव स्थानकावरील अत्यंत महत्त्वाच्या उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शुक्रवारी रात्रीपासून उड्डाणपूल बंद करण्यात येणार आहे. लोणावळा शहरामध्ये होणारी कोंडी विचारात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून जाणारी जड वाहनं पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहेत. लोणावळा शहरामध्ये दिवसात जड वाहनांना कायमस्वरूपी बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्मान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता पांढरं रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणं आवश्यक आहे. आंबोली घाटामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांना सावंतवाडी वनविभागाने दणका दिलाय. गेल्या 2 दिवसात 13 जणांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात 11,500 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 351वा राज्याभिषेक सोहळा आज रायगडावरती मोठ्या जल्लोषात साजरा होतो. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून शिवभक्त किल्ले रायगडावरती आलेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 351वा राज्याभिषेक दिन असून या निमित्तानं नागपूरच्या गांधीगेट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवराज्याभिषेक पारंपरिक पद्धतीनं आणि मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पहाटे 5:30 वाजता शिवरायांची वाजत गाजत पालखी काढण्यात आली. वर्धापन दिनानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम इथे संपन्न झाला. याचवेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केला. शिवसेना वाढली ठाण्यात, कोकणात, छत्रपती संभाजीनगरमध्ये हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आपण जिंकले. कोकणात एकही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळू शकली नाही. हा विजय घासून पुसून नाही तर ठासून मिळवल्याचं ते म्हणाले. बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात तमाम हिंदू बांधवांनो अशी असायची, पण वर्धापन दिनानिमित्तानं उद्धव ठाकरेंनी हिंदू बांधवांनो म्हणणं टाळलं. कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? मतांसाठी एवढी कसली लाचारी, असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला. धनुष्यबाण पेलायची ताकद फक्त शिवसेनेच्या मनगटात आहे. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची अलर्जी झाली आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याचा घणाघात शिंदेंनी केला. ज्या बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काँग्रेसनं काढून घेतला होता त्या काँग्रेसला मी मतदान करणार असं बोलणारे बाळासाहेबांचे वारसदार कसे असू शकतात, असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला. बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागण्याचा त्यांना अधिकार नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केला. शिवसेना आणि उभाठा समोरासमोर 17 जागा लढले. त्यात 7 जागा आपण जिंकलो. आपला स्ट्राईक रेट 47% तर त्यांचा स्ट्राईक रेट 42%. त्यांना 13 जागांवरती 7 लाख मतं मिळाली तर आपल्याला 13 उमेदवारांना 62 लाख मतं मिळाली अशी आकडेवारी मुख्यमंत्री शिंदेंनी मांडली. त्यामुळे खरी शिवसेना कोण हे स्पष्ट झाल्याचं ते म्हणाले. दलित आणि मुस्लिम मतं वजा केली तर ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून आला नसता असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. ज्या वस्तीमध्ये कमीच शिवसेनेला मतं मिळाली नाहीत, कधीच शिवसेनेला मतं मिळाली नाहीत, तिथून त्यांना मतं मिळाली आणि या निवडणुकीमध्ये अफवा पसरवण्यात आल्या आणि लोक त्याला बळी पडले असं म्हणाले. जळगावात हैदराबाद येथील लोकांनी येऊन मतदान केल्याचा आरोप गुलाबराव पाटलांनी केला.